चैप्टर 23, लेवी अध्याय 23, उसका 23 से 25 तक, जैसे 23 से 25 पर्यंत। लेवी चैप्टर 23, लेवी अध्याय 23, उसका 23 से 25, जैसे 23 से 25। लेवी व्यवस्था अध्याय 23, लेवी अध्याय 23, उसका 23 से लेकर 25 तक, जैसे 23 से 25 पर्यंत। फिर यहोवा ने मूसा से कहा, इस्राएलियों से कह कि 7वें महीने के पहले दिन को तुम्हारे लिए परम विश्राम हो, उसमें स्मरण दिलाने के लिए नरसिंगे फूके जाए और एक पवित्र सभा इकट्ठी हो। उस दिन तुम परिश्रम का कोई काम न करना और यहोवा के लिए एक हव्य चढ़ाना। मग देव मोशेला म्हणाला, इस्रायल लोकांना सांग, सप्टेंबर महिन्याच्या मध्यावर सर्व इस्रायलांनी उपासनेसाठी विधीपूर्वक एकत्र येण्याचा व विसाव्याचा हा दिवस आहे। आज मृत्यूतून असून तो मोठ्याने करणे फुकून जाहीर करावा। या दिवशी कोणतेही कष्टाचे कामकाज करू नये, पण देवाला अग्नीद्वारे अर्पण अर्पावे। आपण डोळे बंद करून प्रार्थना करू। हम आपको बंद करेंगे, प्रार्थना करें। तारणारे गोड पवित्र सेनाधीश पिता येशू ख्रिस्ताच्या गोड आणि सर्व सामर्थ्य नावाने तुझ्या नगराच्या सिंहासनाच्या समोर येतो। तारणारे गोड पवित्र सेनाधीश पिता, तू आमचा देव, आमचा तारक, आमचा प्रभू आहे। आम्ही वचन लक्षपूर्वक ऐकण्यासाठी सहायता कर। आम्हाला आज्ञापालनाचं अंतःकरण दे, ही आमची विनंती, आमची प्रार्थना आहे। दया कर, ही आमची विनंती आहे प्रभू। सर्व गोष्टी प्रभू तुझ्या हातात देतो, प्रभू येशूच्या नावाने आमेन। प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया। आपण इथे पाहतो की देवाने इस्रायली लोकांना काही पर्व दिले आहेत, काही सण दिलेले आहेत। और यहाँ पर हम देखते हैं परमेश्वर ने इस्रायली लोगों को कुछ पर्व दिए हैं आणि त्या पर्वांना पालन करण्याची आज्ञाही दिलेली आहे। और उन पर्वों को मानने के लिए वो परमेश्वर ने उनको आज्ञा भी दी। वाचूया आपण 23:1 पासून। 23:1 से हम पढ़ेंगे। मग देव मोशेला म्हणाला, इस्रायल लोकांना जाहीर कर की देवाने नेमलेले सर्व वार्षिक सण त्यांनी पाळावे। सण देवाने जे वार्षिक सण जे तुम्हा लोकांना दिलेले वार्षिक सण, ते वार्षिक सण तुम्ही काय करावे, पाळावे। सणाच्या वेळी सर्व इस्रायल लोकांनी मेळे भरवावे व माझी उपासना करावी। काय करावं, त्यांनी काय करावं, एकत्रित व्हावं। देवाने हे सण काय ठेवले माहितीये? ह्या सणांचा देवाचा मुख्य उद्देश होता कि आपण सगळेजण एकत्रित व्हावे। और परमेश्वर ने ये पर्व क्यों रखे? परमेश्वर का ये पर्व रखने का बड़ा उद्देश्य था कि हम सब इकट्ठे हो। देवाला एकत्रितपणा आवडतो और परमेश्वर को इकट्ठा रहना अच्छा लगता है। देवाला आवडतं की सगळे जुळून राहतात और परमेश्वर को अच्छा लगता है कि सब लोग मिलजुल कर रहते हैं। आणि देवाला नाही आवडत की वेगळं वेगळं होणं। और परमेश्वर को बिल्कुल अच्छा नहीं लगता अलग अलग होना। देवाने मानवाची रचना स्वतःसाठी केली और परमेश्वर ने मनुष्य की रचना अपने आप के लिए की। तो म्हणाला, उसने अध्यायात वाचू शकता, या आपण आपल्या स्वरूपात मानवाची रचना करू। और आप उत्पत्ति अध्याय में पढ़ सकते हैं कि आओ हम अपने स्वरूप में मनुष्य को बनाएं। उत्पत्ति अध्याय 1 त्याचं 27-28 मध्ये वाचू शकता। और उत्पत्ति अध्याय 1 उसका 27-28 में आप पढ़ सकते हैं कि आपण आपल्या स्वरूपात काय करूया, मानवाची रचना करू। कि हम अपने स्वरूप में क्या करेंगे, मनुष्य को बनाएंगे। आणि देवाने आपल्या स्वरूपात त्याला बनवलं और परमेश्वर ने अपने स्वरूप में उसको बनाया। त्याला रोज भेटायला यायचं और परमेश्वर उसे रोज मिलने के लिए त्याच्यासाठी आदमची वाटिका, त्याच्यासाठी पृथ्वी बनवली और उसके लिए पृथ्वी को उसने बनाया। मानवासाठी पृथ्वी बनवली, मनुष्य के लिए पृथ्वी बनाई। बघा ना, पृथ्वी जेव्हा की मानवाची रचना झाली पण नव्हती, पण देवाने सर्व काही मानवासाठी बनवलं और मनुष्य की रचना हुई भी नहीं थी, फिर भी परमेश्वर ने सब कुछ मनुष्य के लिए बनवलं, सब कुछ बनाया। सर्व बनवल्यानंतर त्याला एक अशी जागा ठेवली ज्याच्यामध्ये तो त्याला सर्व गोष्टींचा उपभोग घेता येईल। और सब बनाने के बाद उसको एक ऐसी जगह दी जहाँ पर वो सारी बातों का उपभोग ले सकता है। त्याचं नाव आहे अदनची वाटिका और उसका नाम है एडन का बगीचा। अदनच्या वाटिकेमध्ये सर्व काही होतं और एडन के बगीचे में सब कुछ था। पाणी पिणारे फक्त 2 होते और पानी पीने वाले सिर्फ 2 जन थे। तरी त्याच्यासाठी 4 नद्या काढल्या, फिर भी उसके लिए 4 नदी बनाई। खाणं पिणं सगळी रेलचेल होती और खाना पीना सब कुछ रेलचेल थी। सगळे प्राणी मिळून जुळून राहत होते और सब प्राणी मिलजुल कर रह रहे थे। तिथे हत्ती, वाघ, प्राणी सगळे संगती होते और वहाँ पर हत्ती, घोड़ा और सिंह ये सब कुछ सगळ्या प्राण्यांमध्ये तो आदम आणि हव्वा मिळून जुळून राहत होते और सब प्राणियों के साथ आदम हव्वा मिलजुल कर रहे थे। ह्याच्यावरून आपल्याला कळतं देवाला एकत्रितपणा आवडतो और इससे हमें मालूम पड़ता है कि परमेश्वर को इकट्ठा रहना अच्छा लगता है। फक्त माणसं नाही परंतु प्राण्यासकट देवाने जे काही बनवले ते सगळे मिळून राहावे और सिर्फ मनुष्य नहीं पर प्राणी भी सब क्या करें, एक साथ मिलजुल कर हो रहे। पण जसं आदमाने पाप केलं, पर जैसे आदम ने पाप किया, हे जे प्राणी हिंसक झाले और ये जो प्राणी थे वो बहुत हिंसक हो गए। मिळून जुळून राहणारे प्राणी और मिलजुल कर रहने वाले प्राणी, चावणारे, एकमेकांना खाणारे बनले और वो काटने वाले और एक दूसरे को खाने वाले बन गए। वाघ आणि सिंह जो गवत खाणारा और जो शेर और सिंह जो घास खाने वाले, तो प्राण्यांना खाऊ लागला, वो प्राणियों को खाने लगे। माणूस माणसाला खाऊ लागला और मनुष्य मनुष्य को खाने लगे, मारणारा झाला।
और मारने वाले बन गए। पापाने माणसाला आणि प्राण्यांना बिघडून टाकलं और पाप ने मनुष्यों को और प्राणियों को बिगाड़ आणि दिया। त्याच्यामुळे झालं काय, और उसके कारण हुआ क्या, प्राणी पण देवापासून लांब गेले प्राणी भी परमेश्वर से दूर हो गए। आणि सर्वात प्रिय जे त्याच्या स्वरूपात रचलेले ती माणसंही देवापासून लांब झाली। और सबसे प्रिय जो परमेश्वर ने अपने स्वरूप में इंसान को बनाया था वो मनुष्य भी उससे दूर हो गया। याचं दुःख देवाला माहित आहे और उसका दुख परमेश्वर को मालूम हे है। मानव पापामुळे माझ्यापासून लांब झाले और ये मनुष्य पापों के कारण मुझसे दूर हो गए पुन्हा देव एकटा झाला और इसलिए परमेश्वर फिर से अकेला हो गया। आणि जसं पापाने माणसाला लांब केलं और जैसे पाप ने मनुष्य को क्या किया, दूर किया, तर ते पाप असं वाईट आहे ना की ते देवाजवळ येऊनच देत नाही। और पाप ऐसा बुरा है कि अभी वो फिर से परमेश्वर के पास आने ही नहीं देता। म्हणून देवाने जेव्हा या जगामध्ये इस्रायली गोत्राला निवडलं, इसलिए जब परमेश्वर ने इस पृथ्वी के ऊपर इस्राएली जाति को चुना, त्यावेळेला त्यांना देवाची अशी इच्छा होती की काही का बहाणे न का असेना पण हे माझ्याजवळ येतील आणि मला भेटतील आणि मला पुन्हा होमार्पण आणि अर्पण करतील, त्या बहाण्याने का असेना पण ते मला भेटायला येतील, हा देवाचा उद्देश होता। और किसी बहाने से क्यों न होने दो, ये मुझे अन्नबलि करने के लिए, प्यारपन देने के लिए, मुझे मिलने के लिए आएंगे तो क्या हो जाएंगे, वो इकट्ठा हो जाएंगे। परमेश्वर का मुख्य उद्देश्य था। भले वरच्या मनाने का असेना पण ऍटलीस्ट मला भेटायला ते आले। और वही ऊपरी मन से क्यों न होने दो, पर एटलीस्ट वो मुझे मिलने के लिए तो जेव्हा आए। मुलं जेव्हा आई वडिलांपासून लांब जातात, जब बच्चे माता पिता से दूर हो जाते हैं, वेगळे राहायला लागतात, अलग रहने लगते हैं, त्यावेळेला त्या आई वडिलांना खूप इच्छा असते की त्यांची मुलं त्यांना बघायला यावे, त्यांना भेटायला यावं, त्यांच्याबरोबर राहावं, त्यांच्याबरोबर भले इच्छा नसेल पण आलाय, बसले आणि भेटून गेले, जेवले, हे बघून आई वडिलांना बरं वाटतं। और उस समय माता पिता की इच्छा रहती है कि उनके बच्चे उनको मिलने के लिए आए, उनके साथ बैठे, उनके साथ खाए पिए। भले ही वो ऊपरी मन से आते हैं, सिर्फ खाते हैं और फिर चले जाते हैं, पर फिर भी वो माता पिता को अच्छा लगता है। का? क्यों? कारण त्यांचं प्रेम असतं, क्योंकि उनका प्यार रहता है। त्यांचं प्रेम असतं, त्यांची इच्छा असते की त्यांची मुलं त्यांच्या जवळ यावी और उनका प्यार रहता है, उनकी इच्छा रहती है कि उनके बच्चे उनके पास आए। पण तसंच आहे ना, देवाची पण इच्छा आहे की काय आपण आहे ना देवाला म्हणजे इस्रायली देवाला भेटायला यावे। तो वैसे ही परमेश्वर की इच्छा है कि इस्राएली लोग क्या करें, हम लोग क्या करें, परमेश्वर को मिलने के लिए आए। ही देवाची इच्छा और होती ये परमेश्वर की इच्छा म्हणून होती है। देवाने निवासस्थान म्हणतो। इसलिए परमेश्वर ने मिलाप वाला तंबू बनाया। जेव्हा मिश्र देशातून देवाने इस्रायली लोकांना बाहेर काढलं, जब परमेश्वर ने इस्राएली लोगों को मिस्र देश से बाहर निकाला, तर त्या मिश्र देशातून बाहेर निघाल्यानंतर कनान देशामध्ये पोहोचेपर्यंत देवाने त्यांना निवास मंडप बनवण्याचा आज्ञा दिली। और मिस्र देश से बाहर निकलने के बाद कनान देश तक पहुंचने तक परमेश्वर ने उनको निवास मंडप बनाने की आज्ञा दी। देव त्यांना निवासस्थान बनवण्यासाठी स्वतःहून सगळं काही देऊ शकत होता और परमेश्वर उनको निवासस्थान बनाने के लिए सब कुछ अपने आप से खुद से दे सकता पण था। त्याने इस्रायली लोकांना सांगितले की तुम्ही घेऊन या। पर उसने इस्राएली लोगों को कहा कि तुम लेकर आओ, काय आणा, सोनं चांदी कपडे जे निवासस्थानासाठी पाहिजे ते सगळं तुम्ही आणा। और कुछ भी लेकर आओ, सोना चांदी कपड़ा, जो कुछ निवासस्थान के लिए चाहिए वो सब कुछ तुम लेकर का? आओ। कारण काही इस्रायली लोकांचं जर काय गेलं तर ज्याच्यात पैसे जातात ना, माणूस त्याची किंमत करतो। क्यों? अगर इस्राएली लोगों का उसमें अगर कुछ चला गया, अगर किसी बात के लिए हम पैसा लगाते हैं तो फिर उसकी हम कीमत करते हैं। फुकट भेटलं तर माणूस किंमत करत नाही। और मुफ्त में मिला तो मनुष्य कीमत नहीं करता। निवास मंडप बनवताना, निवासस्थान देवाचं घर बांधताना लोकांनी जेव्हा आले, मेहनत केली, त्याला विणलं, बरंच काम केलं, त्याच्यामुळे त्याची ती काय करू लागले, काळजी करू लागले, त्याची चिंता करू लागले, त्याचा ख्याल करू लागले। और निवासस्थान बनाने के समय पर इस्राएली लोगों ने बहुत मेहनत किया, बहुत कष्ट किया, इसलिए वो लोग उसकी कीमत करने मी लगे। तुम्हाला एक उदाहरण सांगते। और मैं आपको उदाहरण बता रही माणसं हूँ। जेव्हा भाड्याच्या घरात जातात ना, और मनुष्य जब भाड़े के घर में जाते हैं ना, पाहिजे तिथे खिळे ठोकतात और चाहिए उधर खिलट होते हैं आणि बिलकुल कलर करत नाही। और बिल्कुल कलर नहीं करते। काही तोडफोड झाली ना और कुछ अगर तोड़फोड़ हो गई तर स्वतः खर्च कधी नाही करणार। तो खुद खर्चा कभी नहीं करेंगे। मालकिनीला किंवा ज्या मालकाचं घर आहे त्याला म्हणजे एवढं झालं करायचंय तर आम्ही खर्च करतो, पण तुम्ही भाड्यातच कमी करा। और जिस मालिक और जिस मालकिन का वो घर है उसको कहते हैं कि हम खर्चा करेंगे पर आप भाड़े से कट कर देना। दरवाजा जोराने आपटते, और दरवाजा जोर से पटकेंगे, मुलं खेळतील, और बच्चे खेलेंगे, पेनाने गिरडवतील। और पेन से क्या करेंगे, दीवार पर लिखेंगे। पण जेव्हा स्वतःचं घर असतं ना, और जब खुद का घर रहता है ना, तेव्हा जोराचा दरवाजा नाही आपटत, तो जोर से दरवाजा नहीं पटकते, हर भिंतीला खिळा नाही ठोकत। और हर दीवार को खिला नहीं ठोकते। जो विचार करो, ओ इथे खिळा ठोकू का, और नाही काही गरज नाही, भिंतीची कशाला खिळ्यांची गरज आहे तुला। और सोच विचार करके फिर यहाँ पर मैं खिला ठोकूंगा, फिर वो बोलते हैं क्यों तुझे खिले की क्या जरूरत है। मुलांनी जरा कुठं पेनाने गिरडायला लागलं की लगेच धपाटा पडतो, और बच्चों ने अगर पेन से किसी भी दीवार पर कुछ लिखने के लिए लिया तो उनको मार पड़ता है, कारण पेंट महाग आहे क्योंकि पेंट महंगा है। आणि पेंट पेक्षाही जास्त पेंटर लोकांची मजुरी महाग असते, और पेंट से भी ज्यादा पेंटर लोगों की मजदूरी महंगी होती है। आणि त्याच्यामुळे मग ते लोक म्हणतात नको नको कलर खराब होईल,
इसके लिए वो लोग कहते हैं कि नहीं गलत खराब हो जाएगा बायकोला ओरडतात, और पत्नी को डांटते तुला हैं पोरांना सांभाळता येत नाही, अब तुझे बच्चों को संभालने नहीं होता हा तुला अक्कलच नाही, नुसतं पोरं काढली तू. अब तुझे अक्ल ही नहीं, सिर्फ तुझे बच्चे निकाले का? कारण पुरुषाचे पैसे जात असतात ना. क्योंकि पुरुष का पैसा जाता है ना मेहनत किती ते कसे कसे आणतात ते पुरुषांना माहित असतं किती कष्ट करून. और वो कितना मेहनत करके पैसा लाते हैं वो उन पुरुषों को मालूम है आपण कसे बायका घरातच असतो ना, हम इसलिए कैसे हम घर में रहते हैं त्याच्यामुळे आपल्याला काय वाटतं हातात रेडीमेड पैसे आलेले असतात, और इसलिए हमें क्या लगता है हाथ में रेडीमेड पैसा आया रहता म्हणून है आपण फटाफट खर्चही करतो. इसलिए हम तुरंत कैसे भी खर्चा कर देते हैं पुरुष तसे नसतात. और पुरुष वैसे नहीं होते म्हणून तुम्हाला कळालं अर्थ और आपको समझ में आया था जेव्हा फुकट म्हणजे मिळाल्यानंतर आणि स्वतःच आल्यानंतर फरक. तर मग तशाच रीतीने ना जेव्हा आपली काही वस्तू लागते ना त्याच्यात त्यावेळेला आपण त्याची किंमत करतो. और जब हमारी कुछ वस्तु उसमें लग जाती है ना तो हम उस बात की हम कीमत करते हैं म्हणून देवाने म्हणाले इस्रायली लोकांना तुम्ही वस्तू आणा. इसलिए परमेश्वर ने इस्राएली लोगों को कहा कि तुम वस्तुओं को लेकर इस्रायली आओ लोकांकडूनच बांधून घेतलं और इस्राएली लोगों से ही बनवा कर आणि लिया त्यांना म्हणाला मला भेटायला यायचं, और उनको कहा कि तुम मुझे मिलने के लिए आया करना खाली हात नाही, और खाली हाथ मत आना मी देव आहे. क्योंकि मैं परमेश्वर हूँ हे त्यांना शिकवलं की तुम्ही कुठेही जाता तर खाली हात जाऊ नका. और ये उनको सिखाया कि कहीं पर भी तुम जाते हो पर खाली हाथ मत जाना जसं मला तुम्ही येताना खाली हात येत नाही तसंच तुम्ही एकमेकांच्या घरी जाता, एकमेकांना भेटायला जाता, माणुसकीच्या हिशोबाने का असेना पण खाली हात जाऊ नका. और जब तुम मुझे मिलने के लिए आते तो खाली हाथ नहीं आते तो वैसे ही तुम इंसानियत के नाते एक दूसरे से मिलने के लिए जाते तो उनके घर में खाली हाथ मत जाना हा एक देवाने एक नियम इस्रायली लोकांना शिकवण्यासाठी की तुमच्या देण्याने तुम्हाला आशीर्वाद भेटतो. और इस्राएली लोगों को ये सिखाने के लिए कि तुम्हारे देने से परमेश्वर तुम्हें आशीष देता है देवाने जे काही इस्रायली लोकांसाठी विधी ठेवल्या त्याच्यात त्यांचा लाभ आहे. और परमेश्वर ने जो कुछ इस्राएली लोगों के लिए विधि नियम रखे उनके लिए उनका वो फायदा है तो उन्हें त्यांचाच फायदा आहे. वो उनका ही फायदा है त्याच्याने ते बनले, और उनके द्वारा वो बने त्याच्यासाठी देवाने निवास मंडप बनवला. और इसलिए परमेश्वर ने निवास स्थान पण बनाया त्याच्यानंतर त्याने काय केलं, देवाने आता हा जो आपण 23 अध्याय वाचतो त्या 23व्या अध्यायामध्ये आपण असं वाचतो की त्याने सण ठेवले, 7 सण ठेवले. और यहाँ पर हम 23 अध्याय में पढ़ते हैं कि उसने 7 पर्व रखे आणि ह्या 7 सणांना मानायचे, करायचंच आहे. और 7 पर्वों को उनको मानना है उनको करना ही है त्या तो का करायचा आहे, वो क्यों करना है कारण ते केल्याने त्यांचा लाभ आहे. क्योंकि वो करने से उनका लाभ है कारण देवाला एकत्रितपणा म्हणजे तुम्ही जेव्हा एकत्र येता हे देवाला आवडतं. और जब आप इकट्ठे होते हो तो परमेश्वर को अच्छा लगता जर है तुम्ही एकत्रित नाही झाला अगर आप इकट्ठे नहीं हुए तुम्ही देवालाही ओळखणार नाही आप परमेश्वर को भी नहीं जान आणि सकते एकमेकांना ओळखाल का. और एक दूसरे को भी पहचान लगेगी आज थोडंसं एक उदाहरण घ्या. आज तुम्ही गेल्या किती वर्षापासून इथे हर रविवारी किंवा शुक्रवारी तुम्ही येता, और गए कितने सालों से और रविवार को और शुक्रवार को आप यहाँ पर आते हैं येता आते हैं इधर ही कोण आहे, हा ओळखला पण ती तुमच्या नगरातली आहे का. वो आपके नगर में रहती है नाही ती नेरळची आहे. वो निरंतर है बरोबर आहे. पण तरी आपण वांगीची ओळखतो ना, फिर भी वो मांगने वाले पहचानते हैं बदलापूरवाले ओळखतात. बदलापुर वाले पहचानते हैं ओळखतात ते आता कळालं. आता जर मी तुम्हाला एकेकांना उभं केलं और अगर मैंने आपको एक एक को खड़ा किया तर तुम्ही ओळखता का हे विचारायला तर तुम्ही सगळेजण म्हणाल हो मी हिला ओळखते, मी हिला ओळखते, मी ह्यांना ओळखते. चव्हाण भाऊंना जर उभं केलं, चव्हाण भाऊ उभे राहा, यांना ओळखता का. इनको पहचानते हैं कोण आहे? ओळखलं ना. आता तुम्हाला कळालं कसं. आता कळालं आपण एकत्रित आल्याने झालं काय. और हम इकट्ठे आने से क्या हुआ एक फायदा झाला, आपण देवाला ओळखतो, देव आपल्याला ओळखतो एक फायदा हुआ कि हम परमेश्वर को पहचानते हैं और परमेश्वर हमें आणि पहचानते हैं आपण एकमेकांनाही ओळखतो. और हम एक दूसरे को भी पहचानते हैं आपण एकमेकांना ओळखू लागलो. त्यांचे ते कुठे राहतात, त्यांचा स्वभाव काय आहे, त्यांना काय आवडतं, ते कसे राहतात, त्यांचा नवरा कोण, त्यांच्या घरातले सदस्य कोण, त्यांच्या घरातली त्यांची मिसेस कोण, त्यांना किती मुलं आहेत आणि त्यांचं कसं चाललंय, ते काय काम करतात, हे आपण एकमेकांना ओळखतो. और एक दूसरे को पहचानने लगे कि वो कैसे उनका स्वभाव कैसा है उनके घर में कितने लोग हैं कितने बच्चे हैं उनको ये सब हम जानने लगते हैं काय करायचं आहे आपल्याला, त्यांच्या घरात किती लोक आहेत आपल्याला काय पडले, और क्या जरूरत है उनके घर में कितने लोग हैं हमें क्या फर्क पड़ता है असं आपण कधी कधी काही लोकांना म्हणाले अरे कुणी येऊ कुणी जाओ आपल्याला काय पडले, आपल्याबद्दल देवाला भेटायला आलो. और कोई भी आए कोई भी जाए हमें क्या फर्क पड़ता है हम सिर्फ परमेश्वर को मिलने के लिए आए असं हैं नसतं. वैसा नहीं आपण होता देवाला भेटायला आलोय, हम परमेश्वर को मिलने के लिए आए हैं आपण एका देवाची मुलं आहोत. पर हम एक परमेश्वर के बच्चे मग हैं आपण एकमेकांना ओळखत नाही हे कसं होऊ शकतं. जर आपण भाऊ बहिणी आहोत
अगर हम भाई बहन हैं तो हम एक दूसरे को पहचानते नहीं है, तो ऐसा कैसे हो सकता है? होऊ शकतं का? हो सकता है एकाच घरात राहणारे भाऊ बहिणी एकमेकांना ओळखत नाही, आई वडिलांना ओळखतात पण आपल्या भाऊ बहिणींना ओळखत नाही, असं होऊ शकतं का? और एक ही घर में रहने वाले भाई बहन एक दूसरे को नहीं पहचानते, माता पिता को पहचानते पर भाई बहनों को नहीं पहचानते, ऐसा हो सकता मी है माझ्या क्या? भावाला म्हणेल का ए तू कोण आहे? और मैं मेरे भाई को कहूँगी कि तू कौन है, आणि तो मला म्हणेल का ए म्हणे तू कोण आहे? और वो मुझे कहेगा कि तू कौन है? नाही का? नहीं ना? नाही झालं. आम्ही ओळखतो, और हम पहचानते हैं, एकमेकांना ओळखतो, एक दूसरे को पहचानते हैं, पण तो मला जास्त ओळखतो और वो मुझे ज्यादा कारण पहचानते 2 हैं वर्ष मी मोठा आहे, क्योंकि वो 2 साल से बड़े हैं माझ्या अगोदर आला. और मेरे पहले आए। मग आपल्या अगोदर येणारे, आपण जे अगोदर आहोत, आपल्या नंतर येणाऱ्यांची आपण ओळख जास्त केली पाहिजे. और जो हम पहले आने वाले लोग हैं, हमें क्या करना है, हमारे बाद आने वाले लोगों से ज्यादा पहचान करवानी चाहिए। माझा भाऊ मला उचलायचा, और मेरा भाई मुझे उठाता था, प्रेम करायचा, प्यार करता मला था, फिरायला न्यायचा. मुझे घुमाने लेकर जाता था। मी रडली मैं रोई तर मला आई बाथरूमला असेल किंवा बाजारात गेली असेल तर मला सांभाळायचा. और माँ अगर बाजार में गई तो फिर वो मुझे संभालता था, अशा रीतीने त्यांनी माझी केअरिंग केली. और इस रीति से उन्होंने मेरा ख्याल मी किया त्याला नाही उचललं, और मैंने उनको उसको नहीं उठाया कारण तो माझ्यापेक्षा मोठा होता. क्योंकि वो मेरे से बड़ा था। मला कळाला अर्थ. मग तसंच आहे ना, मंडळीमध्ये आपण येणारे, चर्चमध्ये येणारे, आपण ख्रिस्ताची देवाची मुलं आहोत. तो ऐसे हम कलीसिया में आने वाले हर एक लोग हम परमेश्वर के बच्चे हैं। म्हणून जे पहिले आहेत त्यांनी नंतर येणाऱ्यांची ओळख करायची, त्यांची केअरिंग करायची, त्यांना काळजी करायची, त्यांना समजून घ्यायचं, त्यांच्या सगळ्या फिलिंग समजायच्या. ते जर रडत असेल तर त्यांना सांत्वना द्यायची. जसं मी रडत होती तर माझा भाऊ मला नाही नाही मम्मी येते, थांब थांब, रडू नको, दूध देऊ तुला, पाठीला नाही, पाठीचं दूध पित नव्हती, त्याच्यामध्ये कुठून काय करू तुला, पाणी देऊ का? अशा रीतीने आपण पण तसंच मंडळीत येणाऱ्यांना शांती आणि सांत्वना द्यावी. तो वैसे जो पहले आने वाले लोग हैं, उनके बाद आने वाले लोगों को क्या करना है, उनको पहचानना है, उनका ख्याल करना है, और क्या करना है, उनकी देखभाल करना है, ये हमारा कर्तव्य है। त्यांना वचनाने शांती द्यावी. और उनको वचन के द्वारा उनको शांति देना है, दूध आणि पाणी हे वचनाला दर्शवतं. क्योंकि दूध और पानी ये वचन को दर्शाता मग है। आपण त्यांना वचनाने शांती द्यावी. तो हम उनको वचन के द्वारा शांति दें, हे आपलं कर्तव्य और आहे. ये हमारा कर्तव्य आणि है, त्याच्यासाठीच आपल्याला एकत्रित होणं गरजेचं आहे. और उसके लिए हमें इकट्ठा होना जरूरी है। मग आपण असे एकत्रित होऊ का? तो हम ऐसे इकट्ठे हो सकते हैं क्या? नाही. म्हणून देवाने काय केलं, देवाने 7 सण ठेवले और इसलिए परमेश्वर ने किया 7 पर्व रखे, आणि 7 सण वर्षाचे सण आहेत. और 7 पर्व जो है वो साल के पर्व पण हैं। त्याच्यामध्ये आठवड्याचा एक सण ठेवला और उसमें हफ्ते का एक पर्व रखा, आणि तो आहे आपला शब्बात. और वो है हमारा शब्बात। पाहायला गेलं तर इस्रायली कॅलेंडरनुसार शब्बात हाच रविवार आहे और देखा है, शनिवार आहे. और इस्राएली कैलेंडर के अनुसार जो शब्बाती है उनका वो शनिवार है। पण आपण शनिवारी न जाता आपण काय करतो, पहिली उपज म्हणजे ख्रिस्ताची आपण पहिली उपज आहोत म्हणून आपण रविवारी एकत्रित होतो. और हम मसीह की पहली उपज है, इसलिए हम रविवार के दिन में आते हैं। देवाचं वचन म्हणतं परमेश्वर का वचन कहता है की वलांडण सणानंतर और वलांडण कसं फसवन के बाद त्या वेळेला काय झाले, तिसऱ्या दिवशी काय करायला सांगितले, पहिलं उपज जी पहिलं पीक द्यायला देवाने सांगितलंय. और तीसरे दिन परमेश्वर ने पहली उपज लेने के लिए बोला है। पृथ्वीवर सर्वात पहिलं पीक आहे येशू ख्रिस्त. और पृथ्वी के ऊपर सबसे पहली उपज है यीशु मसीह। येशू ख्रिस्त हे पहिलं पीक आहे. और यीशु मसीह ही पहली उपज जो है, मृत्यूतून जिवंत झाला. जो मृत्यु से जी उठा। त्याचं वचन तुम्ही वाचू शकता. उसका वचन आप पढ़ सकते हैं। पहिलं करंथीकरांचं पत्र, पहला करंथियों की पत्री, फर्स्ट कोरिंथियन, पहला करंथियों की पत्री, अध्याय 15, अध्याय 15, त्याचं 51 आणि 52 वाचा. उसका 51 और 52 पढ़ेंगे। फर्स्ट कोरिंथियन चैप्टर 15, फर्स्ट कोरिंथियन चैप्टर 15, 51, 52. पहिला करंथी अध्याय 15 त्याचे 51 आणि 52. ऐका, मी तुम्हाला एक अद्भुत रम्य रहस्य सांगतो. आपण सर्वच मरणार नाही, तर आपण सर्वांना नवीन शरीरे देण्यात येतील. ही सर्व क्षणार्धात डोळ्याचे पाते लवते तो शेवटची तुतारी वाजल्याबरोबर शेवटची तुतारी म्हणजे कर्णांचा आवाज, जो आता आपण त्या वचनात आपण पाहणार आहोत, जे कर्णांचा आवाज. तर तुतारी जेव्हा फुकली जाईल त्यावेळेला काय होईल, कारण आकाशात तुतारीचा निनाद होईल आणि मरण पावलेले सर्व विश्वासणारे ख्रिस्ती लोक अमर शरीरे धारण करून पुन्हा जिवंत होतील. आणि त्यावेळी जिवंत असलेल्या आपणालाही नवीन शरीरे मिळतील. आपल्यालाही काय भेटतील,
नवीन शरीर भेटतील. पुढे. कारण सध्या मरणाधीन असलेल्या आपल्या पार्थिव शरीरांचे रूपांतर अमर अशा स्वर्गीय शरीरात झाले पाहिजे. जेव्हा जे नाशवंत आहे त्याला अविनाशीपणाचे पांघरूण घातले जाईल आणि जे मरते आहे त्याला अमरत्वाचे पांघरूण घातले जाईल. 20 पण वस्तुस्थिती अशी आहे की ख्रिस्त मेलेल्यातून प्रत्यक्ष उठला आहे आणि जे कोट्यावधी लोक एके दिवशी पुन्हा जिवंत होणार आहेत त्यांचे तो प्रथम फळ आहे. काय आहे? प्रथम फळ. कोण आहे? येशू. प्रथम फळ कोण आहे? येशू. मग तो प्रथम फळ कधी उठला? प्रथम फल कबजी उठा? शब्दाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवार. और शब्बात की दूसरे दिन मतलब रविवार को. कोणत्या दिवशी? रविवार को. म्हणून आपण सर्वजण रविवारी एकत्र येतो. और इसलिए हम सब रविवार को एकत्रित होते हैं. आठवड्याचा देव काय म्हणाला? तू 6 दिवस काम कर, 7वा दिवस माझ्यामध्ये विश्राम कर. और परमेश्वर ने क्या कहा? 6 दिन काम कर, 7वें दिन मुझे विश्राम कर. म्हणून एक दिवस देवाला द्यायचा आहे आठवड्याचा. इसलिए हमने कहा एक दिन तो परमेश्वर को देना है. त्याच रीतीने येशू कोणत्या दिवशी उठला? और उसी के साथ यीशु मसीह कब जी उठा? रविवार के दिन. शब्दाच्या नेक्स्ट डे. और शब्बात की दूसरे दिन. शब्दात कोणत्या दिवशी आहे? सॅटर्डे बायबलनुसार. म्हणून त्याच्या दुसऱ्या दिवशी यानी प्रथम फळ उठला त्याचा. म्हणून आपण पण पुनरुत्थानासाठी आपल्यालाही रविवारी येणं गरजेचं आहे. और हमारा भी पुनरुत्थान होने के लिए हमें रविवार के दिन आना जरूरी है. म्हणून आपण जेव्हा रविवारी येतो हर आठवड्याला जेव्हा आपण एकत्रित होतो त्यावेळेला देव आपल्याला ओळखतो, आपण देवाला ओळखतो आणि आपण एकमेकांना पण ओळखतो. हर हफ्ते में जब हम रविवार को आते हैं तब हम परमेश्वर को पहचानते हैं, परमेश्वर में पहचानता है और हम एक दूसरे को भी पहचानने लगते हैं. हिब्रू 13:1 में लिखा है, इब्रानियों की पत्री 13 उसके 1 में लिखा है, भाईचारे का प्रेम बना रहे. आणि इब्रिकांचं पत्र 13:1 मध्ये लिहिलेलं आहे, बंधू प्रेमामध्ये बनून राहा. जर आपल्यामध्ये ख्रिस्ती प्रेमच नाही, अगर हमारे अंदर भाईचारे की प्रीति ही नहीं है तर आपण कसं प्रेम करू शकतो? तो हम कैसे प्यार कर सकते पण हैं? ख्रिस्ती प्रेम करायचं आहे. पर मसीह प्यार करना है. कुणाला करायचंय? किसको करना एका है? ख्रिस्तीवर. एक मसीह के ऊपर. म्हणून ख्रिस्ती दुसरं तुम्ही कसं ओळखाल? जर सगळेजण आपापल्या घरात राहिले तर आपण कुणाला प्रेम करणार? और सब लोग अगर अपने अपने घर में रहे तो हम किसको प्यार आपण करेंगे? ओळखू का? हम पहचानेंगे क्या? नाही ना. नहीं ना. आपण जर घरात जाऊन त्याला प्रेम करणार नाही, आपल्याला माहितीच कुठे कोणी ख्रिस्ताला परिधान केलेले आहे. और घर में जाओ तो हमको प्यार करेंगे नहीं क्योंकि हमको मालूम ही नहीं कि किन किन लोगों ने मसीह को परिधान किया है ना. म्हणून जेव्हा आपण हर रविवारी येतो, इसलिए जब हम हर रविवार को आते हैं तेव्हा आपल्याला ख्रिस्ती कोण आहे, अच्छा हा पण येशू दे, अच्छा हा पण येशू दे, अच्छा हा पण येशू, आणि मग त्यांच्याशी आपण फेलोशिप करायला लागतो, प्रेम करायला. और उस समय मालूम पड़ता है कि ये भी यीशु है, ये भी यीशु है, तो हम उनके साथ संगति करने लगते हैं. माहिती पडतं. म्हणून प्रियानो, येशू ख्रिस्ताने देवाने काय केलं? जमा होण्यासाठी, एकत्रित होण्याची आज्ञा दिली. और इसलिए परमेश्वर ने क्या किया? इकट्ठा होने की आज्ञा दी. आता 23:2 वाचत होतं, पूर्ण वाचत. सणाच्या वेळी सर्व इस्रायली लोकांनी मेळे भरवावे व माझी उपासना करावी. त्यांनी काय करावे? मेळे भरवावे, आनंद करावी, मेजवानी करावी, एकत्रित व्हावे आणि काय करावे? हे सण त्यांनी पाळावे. है ना. आता 3रं वचन. आठवड्यातील 6 दिवस त्यांनी कामकाज करावे. 6 दिवस त्यांनी काम करावे. पण 7वा दिवस हा शब्दाचा दिवस आहे. या दिवशी त्यांनी पूर्ण विसावा घ्यावा व सर्वांनी एकत्र जमून देवाची उपासना करावी, कारण हा विसावा घेण्याचा दिवस आहे. म्हणून देवाची इच्छा आहे की प्रत्येकाने हा दिवस पवित्र पालन करावा. आणि त्याच्यानंतर मग आपण हे 7 पर्व पाहतो. त्याच्यामध्ये पहिला आहे वलांडण सण. और पहला जो पर्व है वो है फसह का पर्व. दूसरा आहे बेखमीर भाकरीचा सण. और दूसरा है अखमीरी रोटी का पर्व. तिसरा आहे कटणी का पर्व. और तीसरा है कटनी का पर्व. मराठीत काय कटणीच्या पर्वाला? 15 पिकाची पहिली पेंडी. नंतर नववर्ष पर्व, नया साल का पर्व. तोच आपण आता आज वचन पाहतो. और वही वचन आज हम देख रहे हैं. तर प्रियानो, हा एक पर्व. नंतर त्याच्यानंतर प्रायश्चित्ताचा पर्व. और बाद में प्रायश्चित्त का पर्व. झोपडीओ का पर्व. नंतर झोपड्यांचा पर्व. झोपडीचा पर्व म्हणजे तंबू, ज्याला मंडपाचा, मराठीत मंडप आहे ना, मंडपाचा पर्व, झोपडीओ का पर्व. तर हे देवाने मनवायला सांगितले. और ये परमेश्वर ने मनाने के लिए बोला है. काय सांगितले? हे एवढे
सण 7 सण मनवायला और सांगितले. ये 7 पर्व मनाने के लिए बोला है. तर हे 7 पर्वामधला जो आपण पाहत आहोत पाचवं आपण पाहत आहोत. और इन 7 पर्वों में से हम 5वां पर्व देख रहे हैं. त्याच्यात लिहिलेलं आहे 23 वचन. और उसमें लिखा है 23वां वचन. मग देव मोशेला म्हणाला, इस्रायली लोकांना सांग, सप्टेंबर महिन्याचा सप्टेंबर महिना त्याचा पहिला दिवस. काय लिहिले? सप्टेंबर महिना आणि त्याचा पहिला दिवस म्हणजे 1 तारीख. सर्व इस्रायलांनी उपासनेसाठी विधीपूर्वक एकत्र येण्याचा व सगळ्यांनी काय केलं पाहिजे? एकत्रित आलं पाहिजे. माझ्या मंदिरात आलं पाहिजे, एकत्रित आलं पाहिजे. व विसाव्याचा हा दिवस आहे. हा विसाव्याचा दिवस आहे. हा स्मृतिदिन असून तो मोठ्याने कर्ण फुंकून जाहीर करावा. हा कशाचा आहे? स्मरण दिलाने वाला. स्मरण दिलाने वाला ये ऐसा पर्व है. कौन सा स्मरण दिलाता है कि आप हमारे सारे दुखों से, सारे कष्टों से तुम छुटकारा पाए हो. अब यीशु मसीह आने वाला है, इसीलिए यीशु के आगमन निकट है, उसका पर्व है. इसीलिए तुम क्या करो? नरसिंगा फूको. है ना? ऐसे बताया ना, नरसिंगा फूकने के लिए. बाइबल हमें बताती है नरसिंगा फूककर हमें करना क्या. लोग क्या करते थे? इस्राएली लोग. आणि लोक ते इस्रायली लोक कर्ण फुंकून काय करायचे? उपवास करते थे. उपवास करायचे. पढ़िए उस वचन को. वाचलेल्या वचनाला. जोएल चैप्टर 2 योएल अध्याय 2 योएल अध्याय 2 उसका 15 त्याचं 15 उसका 15 त्याचं 15. सियोनात कर्ण वाजवा. कहाँ पर नरसिंगा फूकने के लिए कहा है? सियोन में, यानी परमेश्वर की चुनी हुई जगह में. सियोन यानी परमेश्वर का चुनी हुई जगह, चुना हुआ स्थान, जहाँ परमेश्वर वासस्थान करता है, रहता है, ऐसे जगह में उपवासाचा दिवस नेमा. क्या बोला है? उपवास का दिन रखो आणि सर्व लोकांना धार्मिक सभेसाठी एकत्र जमवा. फिर से बोला वापस, क्या करो? इकट्ठा करो. क्या करने के लिए? धार्मिक सभा. धर्मियों के लोग एकत्रित हुए हैं. धर्मी लोग एकत्रित होकर आराधना के लिए आए हैं. वो सभा नियोजित करो. आणि विद्यमान लोक एकत्रित आलेले आहेत देवाच्या उपासनेसाठी आणि ती सभा तुम्ही नियुक्त करा. इसीलिए प्रियो, यहाँ जो हम देखते हैं कि परमेश्वर की इच्छा क्या है कि जब वो नरसिंगा फूकते थे तो लोगों को मालूम पड़ता था कि हमें क्या करना है. परमेश्वर के भवन में आना है, इकट्ठा होना है. आणि जेव्हा इस्रायली लोक कर्ण वाजवायचे तेव्हा इस्रायली लोकांना माहीत पडायचं की आम्हाला देवाच्या मंदिरामध्ये यायचं आणि तिथे आम्हाला एकत्रित व्हायचं आहे. हमें वहाँ पर उपवास करना है. आणि तिथे आम्हाला उपवास क्यों करायचा. उपवास करना है? का उपवास करायचा आहे? आगे झोपड़ियों का पर्व है. कारण पुढे मंडपाचा सण आहे. और ये पर्व, ये सारे जो पर्व है हमारे यीशु मसीह ने मनाए हैं. आणि हे सगळे जे सण आहेत ते येशू ख्रिस्ताने पालन केलेले आहेत. नया करार हमें इन पर्वों के विषय पे बताता है कि इसे यीशु मसीह ने भी पालन किया. आणि नवीन कारण आपल्याला या सणांबद्दल सांगतो की येशू ख्रिस्ताने पण हे सण पालन केलेले और आहेत. कई लोग ऐसे सोचते हैं क्या इन पर्वों में करना है, ये तो सब जुना करार है, इसराइलियों को दिया है. आणि खूप लोकांना असं वाटतं या सणांमध्ये आपण काय करायचं, हे तर सण इस्रायली लोकांसाठी दिले होते. लेकिन नया करार भी हमें इस विषय पे बताता पण है. नवीन करार सुद्धा आपल्याला या सणांबद्दल सांगतो. नया करार जुने करार के ऊपर आधारित है. आणि नवीन करार जुना करारावरती आधारित आहे. और जुना करार हमारे अंतिम समय के लोगों के लिए लिखा गया है. आणि जुना करार हा आपल्या अंतिम काळाच्या लोकांसाठी लिहिलेला आहे. इसलिए जुना करार बहुत जरूरी है. म्हणून जुना करार खूप महत्त्वाचा आहे. अगर ये फाउंडेशन नहीं रहेगा तो घर फायदा नहीं. जर नीव नसेल तर या घराचा काही फायदा तो नाही. वैसे ही है ना, नया करार का फाउंडेशन है, नींव है जुना करार. आणि तसंच नवीन कराराचा पाया आहे जुना करार. तो इसलिए हम ऐसा नहीं बोल सकते ओनली हमारे लिए नया करार काफी है. मग असं आपण नाही बोलू शकत फक्त माझ्यासाठी नवीन करार काफी आहे. हमें जुना करार भी चाहिए. आणि आपल्याला जुना करार पण हवा और जुने आहे. करार से ही हमें परमेश्वर चेतावनी देता है. आणि जुन्या करारामध्ये देव आपल्याला चेतावणी देतो. उसके द्वारा हमें बताता है. पहले करंती की पत्री 10 में आप पढ़ सकते हैं आणि पहिले करंती 10 मध्ये तुम्ही वाचू शकता कि परमेश्वर ने जुना करार हमारे लिए दृष्टांत रूपी लिखा है. आणि देवाने जुना करार आपल्याला दृष्टांत रूपी लिहिलेला आहे. दृष्टांत रूपी मतलब वो देखकर हम सीखे. आणि दृष्टांत रूपी म्हणजे ते बघून आपण शिकावं. वो देखकर सीखे. जैसे उदाहरण के तौर पर जब हमारे आगे देखते कि एक औरत चल रही है और वो स्लिप हो गई, आणि जर आपण उदाहरणार्थ आपण पाहतो की एक स्त्री आपल्या पुढे चालत आहे आणि ती घसरून पडली, तो हम क्या करते हैं? आपण काय करतो? हम देखने के बाद उसके पीछे जाएंगे? आणि आपण बघितलं तिच्या मागे जाऊ का? नहीं. नाही. हम क्या करेंगे? आपण काय करू? हमारा रास्ता चेंज करेंगे. आपला मार्ग आपण वळवू. नहीं तो अगर हम उसके पीछे चले जर आपण तिच्या मागे तो चाललो हम भी स्लिप हो तर जाएंगे. आपणही घसरून जाऊ. मालूम हुआ? तो हम क्या करते हैं? आगे का देखकर हम अपना रास्ता बदल लेते हैं. आणि पुढचं पाहून आपण काय करतो? आपला मार्ग तो वळवतो. वैसे ही जो जुना करार में जो कुछ
किया है वो देखकर हम भी क्या उनके जैसा नहीं करें। आणि जुन्या करारात जे काही त्या लोकांनी केलेलं आहे त्याचं पाहून आपण आपल्या जीवनात करू नये। इसीलिए हमारे लिए अंतिम समयों के लोगों के लिए दिया गया है। म्हणून अंतिम काळातल्या लोकांसाठी हे दिलेलं आप आहे। उस अध्याय में पढ़ लेना, पहिला करंती की पत्री अध्याय 10 में जरूर पढ़ लेना। आणि पहिलं करंथीकरांचं पत्र त्या ध्यानामध्ये तुम्ही नक्की यहाँ पर वाचा। लिखा है हमारे लिए, अभी हम अंतिम दिनों के लोग हैं, आणि आता आपण अंतिम काळातील लोक आहोत सब अंतिम दिनों के लोग हैं, आणि आपण सर्व अंतिम काळातील लोक आहोत हमारे लिए ये दिया गया है। आणि आपल्यासाठी हे देण्यात आले आहे। इसीलिए प्रियो, जुना करार में जो त्योहार दिए गए हैं, आणि जुन्या करारात जे सण दिलेले आहेत हाँ वो हमारे लिए दिए गए आणि ते आपल्यासाठी दिलेले ताकि आहेत, उसके द्वारा हम क्या करें, चेतावनी प्राप्त करें, कारण त्याच्याद्वारे आपण काय करावे, एक चेतावणी प्राप्त करावी, जागरूक हो जाए, आपण जागरूक होऊन हम जावं, सचेत हो जाए, आपण सचेत व्हावं। उसके विषय पर हमारे लिए जुना करार दिया। आणि त्या विषयासाठी देवाने आपल्याला जुना करार और दिला रही आहे। बात, हम इन त्योहारों के साथ साथ हम देखते हैं कि यीशु मसीह जिस पर हम विश्वास करते हैं उसने भी इन पर्वों को मनाया है। आणि या सणांचं पण आपण हेही पाहतो की येशू ख्रिस्त ज्याच्यावरती आपण विश्वास ठेवतो त्यांनी सुद्धा हे सण पाळलेले आहेत। इस सण को, इन त्योहारों को मनाने के लिए यीशु मसीह यरूशलेम आए। आणि या सणांना मनवण्यासाठी येशू ख्रिस्त यरूशलेम मध्ये आले। वाचूया पहिली जॉन 5, यूहन्ना अध्याय 5, जॉन यूहन्ना चॅप्टर 5, अध्याय 5, यूहन्ना अध्याय योहान 5 त्याचं 1, उसके वचन 1। यूहन्ना अध्याय 5 उसका 1। काही दिवसानंतर यहुद्यांच्या एका धार्मिक सणासाठी येशू यरूशलेमला परतला। हाँ, क्या लिखा है कि इन बातों के पश्चात, कौन सी बातों के भी पश्चात, ये जब चेलों की वापसी आई और यीशु और सामरी स्त्री इसका वार्तालाप होने के बाद अब उसने निर्णय लिया कि वो यहूदियों का अभी पर्व चालू हो रहा है, तब वो वहाँ से वो कहाँ पर आया, यरूशलेम में पर्व मनाने के लिए, आणि तो तिथून पुढे आला यरूशलेम मध्ये सण मनवण्यासाठी, है ना, ऐसा ही है ना, वो पर्व मनाने के लिए आया। और जैसे हमने देखा कि पर्वों के बारे में जो हमने देखा, यानी त्योहार हमने जो देखे, आणि जे काही सण आपण पाहिले उन त्योहारों में हमने देखा कि फसह मनाना, आणि त्या सणांमध्ये आपण पाहिलं वलंडन सण। यीशु ने भी फसह मनाया। येशू ख्रिस्ताने पण वलंडन सण उसके साजरा शिष्यों केला। ने उसे पूछा, त्याच्या शिष्याने त्याला तू विचारलं, कहाँ चाहता है कि मैं तेरे लिए फसह मनाऊं? आणि तुझी कुठे इच्छा आहे की आम्ही तुझ्यासाठी वलंडन सण मनवावं? याद आया? तो यीशु ने फसह मनाया, येशू ख्रिस्ताने वलंडन सण साजरा केला, मनाया ना, मनवला ना, सही है। ऐसे हम भी फसह मनाना है, आणि म्हणून आपण हे वलंडन सण मनवायचं, प्रभु भोजन देना है। म्हणून आपण प्रभू भोजन हम घ्यायचं, गुलामी से छुड़ाए गए हैं और शैतानी गुलामी से निकले हुए ही हमेशा स्मरण करना है। आणि आपण गुलामगिरीतून, शैतानाच्या गुलामगिरीतून आपण सोडवले गेलेले आहोत हे आपण नेहमी आठवण ठेवायचे। जिस रात प्रभु यीशु ने फसह मनाया उसी रात उसने प्रभु भोजन यानी रोटी लेकर धन्यवाद दिया और कहा, ये मेरा देह है जो तुम्हारे लिए दिया जाता है। उसके पश्चात उसने कटोरा लिया, ऊंचे पर उठाकर धन्यवाद दिया और कहा, ये मेरा लहू है, इसे पियो और मेरे आने तक किया करो, स्मरण के लिए किया करो। आणि ज्यावेळेस येशू ख्रिस्ताने वलंडन सण साजरा केला त्याच रात्री त्याने भाकर उंच केले आणि तो उंच करून तो म्हणाला, माझा देह आहे जे मी तुमच्यासाठी देत आहे। त्याच्यानंतर त्याने प्याला उंच केला, तो म्हणाला, माझं रक्त आहे मी तुमच्या पापासाठी वाहत आहे, मी येईपर्यंत माझ्या स्मरणार्थही करत राहणार। तो इसीलिए हमें इसे करना है आणि म्हणून आपल्याला हे करायचं आहे कि हम फसह मनाते हैं। आणि हा आपण वलंडन सण मनवतो। अखमीरी रोटी, आणि बेखमीर भाकर, जैसे ये फसह मनाने के बाद 7 दिन तक ये अखमीरी रोटी का पर्व होता है। आणि वलंडन सण झाल्याच्या नंतर 7 दिवस बेखमीर भाकरीचा सण असतो। तो ये 7 दिन यानी 7, हमारा जब तक जिंदगी है, ये चर्च में हम जब तक आते हैं तब तक हम अखमीरी रोटी रहना है, यानी खमीर हमारे अंदर आने नहीं देना है, दुष्टता, कपट, ढोंग ये सब आने नहीं देना। आणि जोपर्यंत आपण ख्रिस्तामध्ये आहोत तोपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत कोणतेही आपल्याला बेखमीरच राहायचे, कोणतेही खमीर, वाईटपणा, दुष्टतेचं खमीर आपल्यामध्ये येऊ नाही द्यायचं। यीशु अखमीरी रोटी थी आणि येशू ख्रिस्त बेखमीर भाकर होती, इसलिए यीशु ने कहा, जीवन की रोटी, म्हणून येशू म्हणाले, जीवनाची भाकर, जीवन की रोटी जीवनाची भाकर मैं, मी आहे और मैं तुम्हारा वो जीवन की रोटी तुम्हें देता हूँ। आणि ती जीवनाची भाकर मी तुम्हाला देतो। हो गया अखमीरी रोटी का पर्व, आणि झालं बेखमीर भाकरीचा पर्व। मालूम हुआ? यीशु ने जोर से पुकार कर कहा, जो प्यासा है वो मेरे पास आओ। आणि येशूने उंच शब्दाने तो म्हणाला, जो कोणी तहानलेला आहे त्याने माझ्याकडे या। उसे कहते हैं नरसिंह फूकना। आणि त्याला म्हणतात कर्ण वारणी। 37 जॉन 7 वर्स 37, योहान अध्याय 7 त्याचं 37, जॉन योहान 7 37। 37। नरसिंह फूकना यानी पुकारना, यानी ऐसी विधि से लोग फूकते थे, "ऊ"
इकट्ठा हो जाते थे। आणि कर्ण अशा रीतीने लोक वाचवायचे की जिथे कुठे लोक असतील तिथे सगळे येऊन एकत्रित व्हायचे. मग सणाच्या शेवटल्या म्हणजे महत्वाच्या दिवशी येशू लोक समुदायास मोठ्याने सांगू लागला. कशाने सांगू लागला? मोठ्याने. जो कोणी तहानलेला असेल त्याने माझ्याकडे यावे आणि प्यावे. शास्त्रलेख जाहीर करतात की जो कोणी माझ्यावर ते तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की तो कहने का उद्देश्य कि यीशु ने भी ये पर्व मनाया आणि येशू ख्रिस्ताने पण हा सण मनवला. अब हम देखते हैं झोपड़ियों का पर्व। आणि आपण आता पाहतो मंडपाचा सण. 7 का 10 से पढ़ेंगे। 7 से 10 पासून असेल. 7 का 1 से पढ़ो तो मालूम पड़ेगा. 7 से 1 पासूनच वाचू. यानंतर येशू गालिलात गेला आणि तेथे खेडोपाडीतून फिरू लागला. तो हेतपुरस्पर यहुदिया प्रांतापासून दूर राहत होता, कारण तेथील यहुदी त्याला जीवे मारावयाची वाट पाहत होते. परंतु लवकरच यहुद्यांचा मंडपाचा वार्षिक सण जवळ आला. यहूदियों का कौन सा सन आया? झोपड़ियों का पर्व. आणि येशूचे भाऊ त्याचा उपवास करीत त्याला म्हणाले, तू इथून निघून यहुदियात जा, म्हणजे जे चमत्कार तू करतोस ते तुझ्या शिष्यांनाही पाहावयास मिळतील. लेकिन उसके जो भाई थे वो उस पर विश्वास नहीं करते थे. इसी कारण से कहा जा लोगों के सामने चमत्कार कर, लोग तुझ पे विश्वास करेंगे. इसे लेकिन 10वें वचन में परंतु त्याचे भाऊ सणासाठी गेल्यावर तोही गेला, पण गुप्तपणे गेला आणि त्याने स्वतःला लोकांच्या नजरेपासून दूर ठेवले. 10वें वचन में हम क्या पढ़ते हैं कि उसके भाई इन झोपड़ियों का पर्व मनाने के लिए गए. आणि त्याचे भाऊ हा मंडपाचा सण मनवण्यासाठी गेले. लेकिन यीशु भी गए. येशू ख्रिस्त पण गेले, लेकिन दिखाई नहीं दे रहे थे. पण ते दिसत नव्हते. गुप्त रीति से. जैसे आज हमारे साथ यीशु है, दिखाई दे रहे हैं आपको. आणि जसं आज आपल्याबरोबर येशू आहे, दिसतो का तुम्हाला? आपके साथ है, तुमच्या सोबत आहे. जब आप दौड़ते तो प्रभु आपके साथ दौड़ता है. आप जब टेंशन में बैठते हो तो यीशु भी टेंशन में आपको सांत्वना देता रहता है, लेकिन दिखता नहीं आपको. आणि जेव्हा तुम्ही पडता तेव्हा येशू पण पडतो. जेव्हा तुम्ही टेन्शन मध्ये बसता तेव्हा त्या टेन्शन मध्ये येशू तुमच्या बाजूला बसून तुम्हाला सांत्वना देतो, पण तुम्हाला ते दिसत नाही. है ना? आप कितने टेंशन में बैठे रहेंगे आणि किती तुम्ही चिंतेमध्ये बसलेले असाल, अचानक आपको हिम्मत आ जाती है. अचानक तुम्हाला हिंमत येते, अच्छा लगता है. चांगलं वाटतं. नहीं हुआ? नाही झालंय का? कोई आपको आपके बाजू में बोला नहीं है अरे क्या टेंशन कर रही है, छोड़ देना, जाने देना, ऐसा कोई नहीं बोलता है. आप खुद ही थोड़े टाइम के बाद नॉर्मल हो जाते हो. आणि कोणी तुम्हाला येऊन बोलत नाही रे कशाला चिंतेमध्ये बसलाय, सगळं काही ठीक होईल असं कोणी बोलत नाही, पण तुम्ही स्वतःहून काय होतं नंतर नॉर्मल होऊन जाता. प्रभु करता है, क्योंकि प्रभु देख नहीं सकता जब आप दुखी होते हो, आप टेंशन में बैठे हो, तो प्रभु को रहा नहीं जाता, इसलिए वो अंदर से आपको शांति देने लगता है. वो दिखता नहीं है. आणि तेव्हा देव तुम्हाला ते सांत्वना करत असतो, कारण जेव्हा तुम्ही चिंतेमध्ये असता, दुःखामध्ये असता, तेव्हा ते देवाला बिलकुल आवडत नाही, म्हणून ते तुम्हाला सांत्वना देत असतो, पण तो तुम्हाला दिसत नाही. वो आपके अंदर है, तो तुमच्या आत आहे. आपके अंदर, तुमच्या आत आपके साथ रहता है, तुमच्या सोबत राहतो, कभी नहीं छोड़ता. तुम्हाला कधी नाही सोडत. ऐसा प्रभु है वो. आणि असा देव आहे तो. देखो यहाँ गुप्त रीति से उसने क्या किया, इस पर्व में भी आया और इस पर्व में आकर वो उपदेश भी देने लगा. आणि गुप्त रीतीने या सणामध्ये पण तो आला आणि सणामध्ये येऊन तो प्रवचन पण करू लागला. 14 वचन से आप पढ़ सकते कि वो उपदेश देने लगा वहाँ पर उन लोगों के बीच में. लोग बोले अरे ये तो खुलेआम पर मंदिर में उपदेश दे रहा है. आणि सगळे वचन तुम्ही वाचू शकता की तो मंदिरामध्ये येऊन काय करू लागला, उपदेश देऊ लागला. ती लोक म्हणू लागली की हा खुलेआम उपदेश देत आहे. हाँ, तो इसीलिए प्रियो आज हमें नया करार भी बताता है कि यीशु मसीह ने भी इन पर्वों को मनाया. आणि नवीन करार आपल्याला हे पण सांगतं की येशू ख्रिस्ताने हे सण साजरे तो केले. इसलिए हम मसीह होने के नाते, उसके फॉलोअर होने के नाते हमें भी इन त्योहारों को महत्व देना है, रिस्पेक्ट देना है. भले आज जूने करार के अनुसार तो नहीं, लेकिन नए करार के अनुसार जो उसका मीनिंग आत्मिक रीति से वो पालन करना है. आणि जुन्या करारानुसार नाही, पण नवीन करारानुसार जो आपली रीतीने त्याचा अर्थ आहे, म्हणून आपण ख्रिस्ती असल्याच्या नाते आपण हे सण पाळले पाहिजे. इसीलिए जब वहाँ पर हम देखते हैं कि हमने जो वचन पढ़ा था नए साल का, तो जिसमें नरसिंगा फूका जाता है, यानी क्यों फूका गया, ताकि तुम एकत्रित हो जाओ. आणि त्याच्यामध्ये कर्ण वाजवण्यात येतो. कर्ण का वाजवण्यात येतो? कारण तो तुम्ही एकत्रित व्हावं. कोई कामकाज नहीं करना मुझे, कोणतेही कामकाज त्यावेळेस करायचं नाही. परमेश्वर के पास आना. देवाच्या जवळ यायचं. नरसिंगा सुनते ही तुम क्या करना, परमेश्वर के पास आना. आणि कर्णाचा आवाज ऐकत तुम्ही देवाजवळ या. और उसके आगे 26 से लेके अगर आप आगे के वचन में पढ़ोगे तो वहाँ लिखा है प्रायश्चित करना. आणि 26 पासून जर पुढे तुम्ही वाचलं तर तिकडे लिहिलेलं आहे प्रायश्चित्त करायचं. जो हम लेवी अध्याय में हम 23 अध्याय में देख रहे हैं. आणि लेवी अध्याय 23 मध्ये आपण पाहतो. लेवी चैप्टर 23 और उसका 26 से लेके
22 आणि लेवी अध्याय 23 त्याचं 26 ते 32 पर्यंत तुम्ही वाचू शकता. जिसमें हम प्रायश्चित करना, अपने एक एक पापों के लिए प्रभु से माफी मांगना. आणि आपण प्रायश्चित्त करणं, आपल्या एक एक पापांसाठी देवाकडे क्षमा माफी मागणं, मांगना. क्षमा मागणं. क्यों ये त्योहार रखे मालूम है? आणि का हे पर्व सण ठेवले माहिती? आज है झोपड़ियों का पर्व. कारण त्याच्या पुढे आहे मंडपाचा सण. झोपड़ियों का पर्व, इसका अर्थ है अपने घर से बाहर निकलकर कोई ऐसी झोपड़ी बनाते थे, उसको स्मरण करते थे कि हम 40 साल तक मरुभूमि में घूमे हैं और हम तंबू में रहे. वो बात को स्मरण रखकर कि हम एक दिन हमारे कनान देश में जाएंगे, वो दिन को वो स्मरण करते हैं. आज हम कनान देश में पहुंचे हैं और प्रभु ने हमको मरुभूमि में चलाकर हमारे देश में पहुंचाया. अब हम इधर क्या करना चाहिए? आनंद. इसीलिए वो लोग जब वो झोपड़ी बनाते थे, वो झोपड़ी में वो लोग आनंद करते थे, एकत्रित होकर मेजबानी करते थे, खुशी मनाते थे, सजा के देते थे, वो झोपड़ी को सजा देते थे. आणि जेव्हा ते लोक मंडपाचा सण मनवायचे तेव्हा ते लोक काय करायचे? ते खूप सजावट करायचे आणि खूप आनंदाने तो सण साजरा करायचे. तो वैसे ही प्रिय, आज हमारा परमेश्वर भी हमें भी क्या बोलता है मालूम? मग तसंच आपला देव आपल्याला काय म्हणतो माहिती? परमेश्वर हमें तुरही फूक कर यानी अपने दासों के द्वारा बात कर एकत्रित कराता है. आणि देव करणं वाचून म्हणजे त्याच्या दासाच्या घरी तुम्हाला बोलून तो तुम्हाला एकत्रित करवतो, पश्चाताप करवाता है. पश्चाताप करवतो. आप पश्चाताप करे, तुम्ही पश्चाताप माफी करा, मांगे, क्षमा मागावी, एक पापों के लिए क्षमा मांगे. एक एक पापांसाठी क्षमा मागावी. क्योंकि हमें भी अपने कनान देश, अपने स्वदेश पहुंचना है. कारण आपल्यालाही आपल्या कनान देशामध्ये स्वदेशमध्ये स्वर्गात पोहोचायचं आहे. हमें वो जगह जाना है जहाँ हमारी मेजबानी, हमारे लिए जो मेजबानी प्रभु ने रखी वहाँ पर हमें खाना है. क्या लिखा है रेवलेशन में? धन्य है वो जो इस मेजबानी का खाना खाएगा. आणि आपल्यालाही तिथे जाऊन त्या मेजवानीमध्ये भाग घ्यायचे. कारण प्रकाशित वाक्यामध्ये काय म्हटलेलं आहे? धन्य आहे तो जो या मेजवानीमध्ये भाग घेतो. यो यहाँ का हम लोग जब शादी विवाह में या किसी बड़े 5 स्टार होटल के खाने में खाते हैं तो मुझे वाह क्या खाना है, तो सोचो स्वर्ग का खाना कितना टेस्टी होगा. आणि जेव्हा आपण लग्नामध्ये किंवा 5 स्टार हॉटेलमध्ये जाऊन जेवतो तेव्हा आपण काय म्हणतो? किती टेस्टी जेवण आहे. मग ते स्वर्गाचं जेवण किती चविष्ट असेल. मुझे तो बहुत अच्छा लगता है जब बड़े बड़े ऐसे बुफे टाइप सिस्टम में खाना होते नहीं, एक अच्छा खाना रखते हैं ना 5 स्टार होटल में, विवाह का रिसेप्शन, बहुत खाना टेस्टी देता है. बहुत सालों याद रहता है वो खाना. आणि लग्नामध्ये किंवा रिसेप्शनमध्ये जे लोक जेवण ठेवतात ते जेवण खूप चविष्ट असतं आणि ते आठवणीत राहतात. और जब भी मैं वो रेवलेशन का वचन पढ़ती हूँ 30 का, तो मुझे स्मरण आता है, अरे जर पृथ्वीचं जेवण एवढं टेस्टी असेल तर स्वर्गाचं जेवण किती टेस्टी असेल. ते तर लग्नाचं जेवण आहे ना तिथे पण. अब प्रकाशित वाक्य जब मैं पढ़ती तो मुझे ऐसा लगता है कि पृथ्वी का खाना इतना टेस्टी है तो स्वर्ग का खाना भोजन कितना टेस्टी होगा. आपल्याला जर पृथ्वीचं जेवण आपण मिस करत नाही, अगर हम पृथ्वी का खाना मिस नहीं करते तो आपल्याला स्वर्गाचं पण जेवण मिस नाही करायचंय. तो हमें स्वर्ग का भी भोजन मिस नहीं करना है ना. आपण पृथ्वीवरच्या लग्नाला जेवायला जातो ना, और पृथ्वी की वो जो शादी होती है वहाँ पर हम खाना खाने के लिए जाते हैं. खरं पाहायला गेलो तर मी तुम्हाला सांगते, आपण लग्नाला का जातो? और सच देखा गया तो हम शादी में क्यों जाते हैं? जेवायला, खाना खाने के लिए. याचा अर्थ असं नाही की आपल्याकडे जेवण नाही. और इसका अर्थ ऐसा नहीं कि हमारे पास खाना आपल्या है. घरात पण जेवण आहे, हमारे घर में भी खाना है, चांगलं जेवतो, अच्छा खाना शायद खाते आपल्या हैं. घरात रोज नॉनव्हेज असेल, और शायद हमारे घर में रोज नॉनवेज पण बनेगा. तरीही आपण कुणाच्या लग्नाला का जातो? फिर भी हम किसी की शादी में क्यों जाते हैं? कारण जेवण आहे, क्योंकि खाना है त्याची जी व्हरायटी और उसकी टेस्ट. म्हणून तर आपण म्हणतो ना, अरे काय लग्न बरोबर झालं, अरे काय जेवण बरोबर नव्हतं. इसलिए हम बोलते हैं शादी अच्छी से हुई पर खाना बराबर नहीं काय है. जेवणाला काही टेस्ट नव्हती, लग्न बरोबर नाही झालं. और खाने में टेस्ट नहीं थी, शादी बराबर नहीं हुआ. पण जर जेवण चांगलं असेल पर अगर खाना अच्छा होगा भले त्या लग्नाला काही गडबडी झाली और भले ही शादी में कुछ भी गड़बड़ी होने दो काय लग्न होतं और क्या मुझे क्या शादी था काय टेस्टी जेवण और होतं. कितना टेस्टी खाना था. है ना? बरोबर आहे ना. म्हणून आहे ना देव पण जाणतो म्हणून देवाने वरती पण मेजवानी ठेवली. और इसलिए परमेश्वर जानता है, इसलिए परमेश्वर ने ऊपर मेजबानी रखी. म्हणून जेव्हा इस्रायली लोक त्या बूथमध्ये म्हणजे तंबूमध्ये मंडपात तेव्हा ते झोपडी बनवायचे तर पूर्ण त्यांचं टेबल आहे ना ते पूर्ण जेवणाने भरून टाकायचे. और इसलिए जब इस्राएली लोग झोपड़ी बनाते थे तब उसमें वो पूरा टेबल मेजबानी से भर देते तर थे. त्या टेबलाच्या बाजूला जे सगळे बसायचे ना और जो टेबल की बाजू में जो लोग बैठते थे तर आनंद करायचे. वो आनंद करते थे. जेवताना आपण आनंदच करतो. और खाना खाते समय हम आनंद ही हे करते घेऊ का, ते घेऊ का, हे घेऊ का, हे घेऊ का. और ये लोग क्या वो लोग क्या वो लोग क्या. खरी गोष्ट आहे. पोट तर भरलेलं असतं और पेट तो भरा हुआ रहता है मन नसतं भरलेलं. पर मन भरा हुआ नहीं रहता. असं वाटतं काश थोडीशी अजून थोडीशी जागा झाली असती तर. और ऐसा लगता है काश अगर और थोड़ी जगह हो जाती थोडा तो वेळ वाट बघतो, थोड़े समय तक हम देखते हैं आता थोडीशी जागा झाली, चला हे खाऊ. अभी थोड़ी जगह होगी चलो अभी ये खा लेंगे. कळालं ना तुम्हाला आता? मग तसंच आहे प्रियानो,
आपल्याला आहे ना ह्या मरुभूमीमध्ये ह्या जगामध्ये आपण फिरतोय, या जगामध्ये आपण राहतोय आणि आता आपल्याला प्रायश्चित पश्चाताप केल्यानंतर आपल्याला तिथे पोहोचायचंय. तो ऐसे भी संसार में हम घूम रहे हैं, तो वैसे ही प्रायश्चित करने के बाद हमें वहाँ पर स्वर्ग में पहुँचना है, तिथे पोहोचायचंय. वहाँ पर पहुँचना त्याच्या है अगोदर आपण पश्चाताप करणार और उसके पहले हमें पश्चाताप करना जरूरी है. म्हणून सदोदित पश्चाताप करा. इसलिए हमेशा पश्चाताप करते उपवासात रहो. येऊन आपल्या पापांची कबुली करा, उपवास में आकर अपने पापों को कबूल करो, माफी मागा. क्षमा मांगो. पाहायला गेलं तर सप्टेंबर हा महिना कठीणचा महिना आहे. और देखा गया तो सप्टेम्बर महीना कटनी का समय है हा सप्टेंबर इकडचा 7वा महिना. और वहाँ का 7वां महीना. 7व्या महिन्यामध्ये जे आता संध्याकाळची जी मंडळी असेल त्यांनाच कळेल, बाकी जे दुसरे सकाळ आणि त्यांना नाही कळणार, पण जे संध्याकाळी येतात त्यांना काही दिवसापासून हीच वचन चालू आहे. और जो शाम को आते हैं उन लोगों के लिए थोड़े दिनों तक यही वचन चाहिए. तिसरी महिना म्हणजे 7वा महिना, त्यांच्यामध्ये तिसरी महिना हा 7वा महिना आहे. और उनमें तीसरी महीना वो 7वां महीना है. पश्चातापाचा महिना आहे. पश्चाताप का महीना है. देवाकडे वळण्याचा, परमेश्वर की ओर फिरने का, देवाकडे पुन्हा येण्याचा, परमेश्वर की ओर वापस आने का कर्ण फुकण्याचा. और तुरही फूकने का. जो गेल्या रविवारी वचन शिकवलं होतं संध्याकाळी, और गए संडे को शाम को वचन सिखाया था. कर्ण फुकण्याचा और तुरही फूकने का. आणि यहुदी लोकांचा नवीन वर्षाचा. और यहूदी लोगों का नए साल का. तो हा या तिन्ही सण या एका महिन्यामध्ये साजरे केले जातात. और ये तीनों पर्व एक महीने में मनाया जा रहा है. त्याच्याबरोबर हा एक महिना आहे कोणता, जो झोपडीचा पर्व. और उसके बाद वो एक महीना है, वो है झोपड़ियों का पर्व. झोपडीचा पर्व तोही ह्याच महिन्यात येतो. झोपड़ियों का पर्व वो भी इसी महीने में आता है. ती आहे कटणी, शेवटची कटणी जी रॅप्चरच्या वेळेला राहिली. रॅप्चरला जे गेले त्याच्यानंतर जे काही आपण राहिलं, समजा आपण नाही, तुम्ही नाही राहिला, मी राहिले, तर मी कटणी, माझी ती कटणी सप्टेंबर महिन्यात होईल. और वो है कटनी का पर्व. जो लोग वैसे के बाद रह गए हैं उनके लिए वो है कटनी का पर्व. पश्चाताप करणं, इसे पश्चाताप करना, सदोदित पश्चाताप करा. हमेशा पश्चाताप काही करें. चुकलं पटकन तुला, प्रभू मी चुकलो, मला माफ कर, मला क्षमा कर. और जर कुठं ते पाप राहिलं तर त्या छोट्याशा पापामध्ये तुम्ही तेच राहाल, हे जागरूक राहा. और अगर आपने कुछ भी गलतियाँ की है तो आप बोलना है प्रभु मुझे क्षमा कर, मैंने ये गलती की, मुझे माफ कर. अगर छोटा सा भी पाप रह गया तो उसके कारण आप यहाँ पर रह सकते हैं. त्या मेजवानीत प्रवेश करायचाच आहे. और उस मेजबानी में हमें प्रवेश करना आपल्याला ही है. झोपडींचा पर्व करायचाच और आहे. हमें झोपड़ियों का पर्व करना त्या है. पर्वात आपल्याला जायचंच और आहे. उस पर्व में हमें जाना ही है. आपली झोपडी स्वर्ग खूप मोठी आहे, चांगली आहे, सुंदर आहे. और हमारी झोपड़ी हमारा स्वर्ग बहुत सुंदर है, बहुत अच्छा बड़ा है, सजाया हुआ है. सोन्याने रत्नांनी, और सोना और रत्नों हिऱ्या से, जवाहरातांनी, और हीरे और जवाहरात से, सोन्याने ती मढलेली आहे. और सोने से वो सजाई गई स्वच्छ है. काचेसारखी समान शुद्ध आणि पवित्र आहे. और स्वच्छ कांच के समान शुद्ध और पवित्र है. त्याला झोपडी म्हणता येईल का? और उसे झोपड़ी हम बोल सकते हैं क्या? पण एवढी सुंदर जागा आहे, तिथं जायचंय आपल्याला. और इतनी सुंदर जगह है, वहाँ पर हमें जाना है. मेजवानी अगदी सजून ठेवलेली आहे, तिथं त्याच्या खायला जायचंय आपल्याला. और मेजबानी वहाँ पर लगा कर रखी, बस हमें खाने के लिए जाना है. म्हणून त्याच अगोदर आपल्याला काय करायचंय, कर्णांचा आवाज येतात, पश्चाताप करायचा. और इसलिए हमें क्या करना है, नरसिंह का आवाज सुनते ही हमें पश्चाताप करना है. उपवास करून देवाजवळ बोललं पाहिजे, प्रभू मी पापी, तुला खूप दुःख. इसे उपवास कर बोलना चाहिए, प्रभु मैं पापी हूँ, मुझे क्षमा कर, मैंने आपको बहुत दुखाया है. हालेलुया. हालेलुया. सदोदित पश्चाताप करा. इसलिए हमेशा पश्चाताप करते रहो. रोज जरा तुमच्या समजा चुकून काही झालं तर पटकन थोड्या वेळाने बोला, प्रभू मी चुकलो, मला माफ कर. और आपसे कुछ हो गया तो तुरंत तुरंत बोलना है कि प्रभु मैंने गलती की, मुझे माफ कर. रात्रीच्या भरोश्यावर राहू नका. रात के भरोसे पर मत रहना. की आता रात्री आल्यावर रात्री तर माफी मागते ना, अभी रात में माफी मागे. रात को तुम्हें क्षमा मांगती हूँ ना, तो अभी रात को क्षमा मांगना. रात्रीच्या भरोश्यावर जाऊच नका. रात के भरोसे पे आप रहो. काय माहिती जेव्हा तुमचा श्वास बंद झाला तर, और क्या मालूम उसी समय आपका सांस बंद होगी तो. बोलू नाही शकत कधी श्वास बंद होईल. और मालूम नहीं, बोल नहीं सकते कि कब श्वास बंद होगी. आमचा वांगीचा बहादूरच्या दुकान भाजीवाल्या जातो, तो भाजी देता देता त्याचा श्वास बंद झाला. और हमारा वांगी में जो भाजी वाला है वो सब्जी देते देते वो भाजी दे रहा था. हो गया, सब्जी दे रहा था. क्षणात गेलो तो. और क्षण नहीं गया वो. असं बोलला नाही, असं पण नाही केलं. और ऐसा नहीं बोला कि ये दुख रहा है, दुख रहा है. अटॅक आला म्हणतात ना ते लोक, पण अटॅक आल्यावर दुखतं ना. और अटैक आने के बाद दुखता है, छाती में भाजी दर्द देत होता है. होता, वो तो सब्जी दे रहा देता है, देता देते देते पडला. नीचे गिर गया. असे किती व्हिडिओज मी ग्रुपवर पण एकदा टाकला होता ना व्हिडिओज, की असा एक पण पाहिलं, मी पुन्हा एक व्हिडिओ टाकेल तुम्हाला, की बोलता प्रेस रिपोर्टर बोलता गेले. और प्रेस रिपोर्टर बोलते बोलते वो नीचे गिर गए. विचार करा, शेवटचा श्वास
और आखिर का सांस त्याला म्हणतात. कधी येणार आहे तिला माहित होतं का? और कभी आने वाले उसे मालूम है किती जणांना कितने लोगों को, म्हणून कुणालाही बोलता येणार नाही. इसलिए किसी को भी बोलने के लिए नहीं आजचं होगा. वचन सांगतं जेव्हा तुम्हाला आतमध्ये लगेच येशू आवाज देतो त्याला म्हणतात कर्म फुकणं. और तुरंत यीशु आपके हृदय में आवाज देता है, उसको बोलते हैं नरसिंगा फूकना. चुकलीस और तूने ये गलती ये की गलती किया चुप किया ये नहीं करना चाहिए. तुरंत बोला प्रभु मुझे माफ. आणि तू एक चुकीचं केलं, चुकीचं काम केलं, मग लगेच बोलायचं प्रभू यीशु मला माफ कर. अरे हुआ यही आज का कहने का उद्देश्य. आणि हेच आजचा सांगायचा उद्देश प्रभु आहे. नहीं चाहता आप में से कोई भी नरक जाए. देवाची बिलकुल इच्छा नाही की तुमच्यामधून कोणीही नरकामध्ये जावं. बिल्कुल नहीं. मेरी बिल्कुल मेरा प्रभु मैं भी नरक जाओ ऐसी इच्छा नहीं है. आणि माझ्या देवाची अशी पण इच्छा नाही की मी नरकात जावं. आणि तुम्ही सुद्धा. हम एक एक जन प्रभु के प्रिय हैं. आणि आपण एक एक जण देवाचे प्रिय आहोत. शायद हमको कोई संसार में प्रिय नहीं समझता है. आणि शायद जगामध्ये आपल्याला कोणी प्रिय नाही समजलं. काही हरकत नाही. प्रभु जानता है ना. देव तर जाणतो ना. प्रभु के तो हम प्रिय हैं. देवाचीच आपण प्रिय आहोत ना. बस वही कारण. फक्त तेच काम प्रभु के आंखों के हम दुलारे हैं, तारा है, एप्पल है, यानी पुतली है. आणि देवाच्या डोळ्याचे आपण तारे आहोत, ते डोळ्याचे आपण कुरळी आहोत. शायद हम किसी के आंखों को सलते होंगे. शायद आपण कोणाच्या डोळ्यामध्ये सळत असू, प्रभु के आंखों में हम बसे हुए हैं. पण देवाच्या डोळ्यामध्ये आपण बसलेले आहे. काफी नहीं काफी नाही आहे का? है ना. कोई लोग आंखों ऐसा करते होंगे, लेकिन प्रभु तो हमको बड़े प्यार से देखता है. आणि कोणी तुम्हाला रागाने बघत असेल, पण देव तुम्हाला प्रेमानेच पाहतो. शायद कोई आपकी हाजिर कर दे, किसी काम की नहीं, कोई काम की नहीं, मनोती कर दे, ऐसा बोलते हो. आणि शायद लोक काही लोक तुमचे हाजीर करत असेल की काही कामाचे नाही, बनवतेच. लेकिन प्रभु तो बोलता है तू तो मेरी प्यारी है. पण देव म्हणतो तू माझी प्रिय आहे, सुंदरी है, सुंदरी आहे, कबूतरनी है. माझी कबूतरनी आहे. है ना. यही काफी है. आणि हेच काफी आहे. इसीलिए आज के वचन से प्रभु हमें बताता है प्रभु बिल्कुल नहीं चाहता कि आप कठोर वाला जीवन जिए. आणि देवाची बिलकुल इच्छा नाही की तुम्ही कठोर जीवन कर जगावं. रहे हो और उसमें आपको कोई एहसास ही नहीं वो कठोर हो गए. आणि पाप करताय पण त्याच्यामध्ये तुम्हाला काही जाणीवच नाही, म्हणजे तुम्ही कठोर हाँ, झाला. इस पर पानी डालो, ये पिएगा ना. आणि याच्यात पाणी टाका ते पिणार नाही. वैसे हम कठोर नहीं है. मग तसं पण कठोर नाही झालं पाहिजे. तुरंत हमसे गलती हो गई तो तुरंत बोलना हाँ प्रभु. अंदर से यीशु तुरंत हमसे बात करता है. आणि आपल्याकडनं चुका झाल्या तर लगेच आपण क्षमा मागायची, कारण देव आपल्याशी आपण बोलत राहतो. तो तुरंत माफी मांगना. लगेच क्षमा मागा. अगर किसी ने आपने किसी को हर्ट किया है तो तुरंत माफी मांग लेना. आणि तुम्ही कोणाला दुखवलं असेल तर तुरंत क्षमा मागा. हम कभी कभी किसी का इंसल्ट कर देते हैं. आणि आपण कधी कधी कोणाचा इन्सल्ट करून जैसे टाकतो. कमजोरी रहेगा, कोई कमजोर रहेगा, उसमें हम किसी का अपमान कर देते हैं. आणि कोणी निर्बल असेल, काही निर्बधित असेल तर आपण लगेच त्याचा अपमान हम करतो. तुच्छ देखते हैं. आपण त्याला तुच्छ तुरंत देखतो. माफी मांग लेना. आणि तुरंत क्षमा मागा. क्योंकि इन सब बातों के कारण अगर हम स्वर्ग जा सकते हैं, लेकिन अगर हमने नहीं माफी मांगा तो इन सब बातों के कारण हम यही रुक जा सकते हैं. आणि जर आपण क्षमा मागितली तर आपण स्वर्गात जाऊ शकतो, पण जर क्षमा नाही मागितली या छोट्या छोट्या कारणांमुळे आपण इकडेच राहू शकतो. तो हम कठोर नहीं, पण आपण कठोर नाही व्हायचे सॉफ्ट रहना. आणि सॉफ्ट प्रभु राहायचं. ने कहा तुम्हारा पत्थर सा हृदय निकालकर मैं मांसमय हृदय दूंगा और वहाँ मेरी आज्ञाओं को लिखूंगा. म्हणून देव म्हणाला मी तुमचं कठोर अंतःकरण काढून तुम्हाला मांसमय अंतःकरण देईन आणि त्याच्यावरती मी माझ्या आज्ञा देईन. अगर हमने किसी को दुखाया या किसी ने हमको दुखाया आणि जर कोणी आपल्याला दुखवलंय तो क्षमा कर दो, उधर ही बात निकाल दो. तर क्षमा करा आणि तिथेच गोष्ट मिटवून टाका. ये प्रभु की इच्छा है. ही देवाची इच्छा आहे. बात न करना, न बोलणं, अलग रहना, वेगळं राहणं ये नहीं करो. आणि असं करू नका. या फिर अभी सोचो उदाहरण के तौर पर जागृति ने कुछ किया है आणि उदाहरणार्थ समजा जागृतीने काहीतरी तो केलं मैंने जागृति को कुछ किया. हमेशा मैं तो बोलती ही रहती हूँ, एक बार से उसको चिढ़ाती रहती हूँ. किंवा मी जागृतीला काहीतरी वो बोलते उसकी कमजोरी है, वो बाहर निकलने के लिए मैं उसको चिढ़ाती हूँ. आणि ते तिची विपत्ती बाहेर निघण्यासाठी तिला चिडवते. तो फिर वो जाके प्रार्थना हो वीडियो अशी करते कशी करते मुलाचे वाला भेटतेच नाही असं करते तसं करते. फिर बोलते विषय भगवान कळलं कसं करते ती मला अशी करते ती मला तशी करते तो मयूर ओ नको असं करते तसं करते. ऐसे नहीं. क्षमा कर देना, उंगली मिटाना अलग नहीं है. आणि क्षमा करून टाकणं वेगळं नाही व्हायचं, बोलणं सोडायचं नाही. एकत्रित है. एकत्रित राहा. प्रभु चाहता है हम एकत्रित हो. आणि देवाची इच्छा आपण एकत्रित हम राहावं. मिलकर रहना. आपण मिळून राहावं. वन बॉडी देखो, अगर मेरा बॉडी का एक भी पार्ट अलग हुआ, माझ्या शरीराचा एकही अवयव वेगवेगळा एक झाला तो ये उंगली अलग हो गई आणि हे बोट वेगळं झालं तो मैं अलग जाऊंगी, वो उंगली मेरे पीछे आएगी. आणि मी वेगळी येईल तर ते बोट माझ्या मागे मागे येईल का? अरे मैं तेरी हूँ, मैं तेरी हूँ बोलते आएगी. आणि मी तुझी म्हणून येईल का मागे? झाड़ की फांदी गिर गई
झाडाची फांदी पडली नीचे गिरी हुई बोली कि तुझे मला घेना नहीं होगा, एक बार टूट गई आणि एकदा जर फांदी तुटली तर तुटली, लेकिन जुड़ा हुआ बदन साथ रहता है। पण जोडलेलं शरीर सोबत राहतं. इसलिए हम प्रभु में एकत्रित रहकर जुड़े हुए रहना, म्हणून आपण ख्रिस्तामध्ये एकत्र राहून जोडून राहायचं, अलग नहीं है। वेगळं नाही व्हायचं. अविश्वासी से जितना चाहिए अलग हो जाओ। अरे कोई बात नहीं, आपके घर वाले आपको फोन नहीं करते, आप उनको नहीं मिलते, आप उनके साथ कोई रिश्ता नहीं, कोई बात नहीं, लेकिन मसीहों से जुड़कर रहो। आणि तुमच्या घरातील लोक तुम्हाला विचारत नाही, तुम्हाला फोन करत नाही, काही हरकत नाही, पण तुम्ही ख्रिस्ती लोकांशी जोडून राहा. ये प्रभु चाहते हैं। ही देवाची इच्छा जितना हम मसीहों से जुड़े हैं काफी है। आणि जेवढं आपण ख्रिस्ती लोकांशी जोडलेले आहोत तेवढंच काफी आहे. हमारे घर का लोगों को बचाना है हमें, आणि आपल्या घरातील लोकांना आपल्याला वाचवायचं आहे, ये हमारा कर्तव्य हे है। आपलं कर्तव्य आहे. लेकिन हमें उनके जैसा नहीं होना है। हम मसीहों से जुड़े रहेंगे तो वो ऑटोमेटिकली हमसे जुड़ जाएंगे। आणि आपल्याला त्यांच्यासारखं नाही व्हायचंय, पण जर आपण ख्रिस्ती लोकांशी जोडून राहिले तर ते बरोबर आपल्यासारखे होते. समझ में आया? तो करेंगे पश्चाताप, करूया पश्चाताप, प्रभु से माफी मांगेंगे, देवाकडे आपण क्षमा सब मागूया, आंखों को बंद करेंगे, सर्वजण डोळे बंद करतील एक एक पापों की माफी मांगेंगे। आज का दिन प्रभु ने नियुक्त किया है। आणि देवाकडे एक एक पापांची क्षमा मागूया, कारण आजचा दिवस देवाने नियुक्त केलेला हमने आहे. अब तक जो भी गलतियाँ की है, आतापर्यंत आपण ज्या काही चुका केलेल्या हम आहेत सब पापों के लिए प्रभु से माफी मांगेंगे। सर्व पापांसाठी आपण देवाची क्षमा मागू. प्रभु कहेंगे, प्रभु मुझे कैसे भी झोपड़ियों का प्रभु मनाना ही, मुझे भी आपके साथ रहना है। आणि प्रभूला म्हणे, प्रभू मला कसंही करून मंडपाचं सण मनवायचं आहे आणि मला तुझ्या बरोबर राहायचं. मुझे भी स्वर्ग में आपकी मेजबानी में भोजन खाना है, आणि मलाही स्वर्गामध्ये तुमच्या मेजवानीमध्ये भोजन करायचं मुझे आहे धन्य होना है। आणि मला धन्य व्हायचं आहे. प्रभु इसे मेरे सारे पापों को क्षमा कर, म्हणून तो माझ्या सर्व पापांना क्षमा कर, मुझे माफ कर, मला माफ कर, क्षमा कर। क्षमा कर. जो भी गलती की है, जे काही चुका केल्या, आप मूर्ति पूजा किया है, तुम्ही मूर्ती पूजा केली, जादूटोना किया है, जादूटोना केलाय, व्यभिचार, मूर्ति तिरस्कार, झूठ बोला है, खोटं बोललाय, निंदा किया है, निंदा केली, निंदा सुना है, निंदा ऐकले, या अपने गाली दिया है, किंवा शिवाय केले, झगड़ा किया है, भांडणं केली, गाली में कुछ, झगड़े में आपने कुछ भी बोला है, भांडणात तुम्ही काही बोललाय, अपमानजनक शब्द दिए हैं, अपमानजनक शब्द बोललाय, क्षमा नहीं किया है, क्षमा नाही केली, क्षमा नहीं मांगा है, क्षमा नाही मागितली. एक एक पापों के लिए प्रभु से मांगे। एक एक पापांसाठी देवाने क्षमा मागली. दारू पिया है, दारू पिले, व्यसन किया है, व्यसन केले, गुटखा, सिगरेट, बीड़ी, ऐसा कुछ काम किया है, तंबाखू, गुटखा, बिडी, सिगरेटचं काही काम केलंय, उसके लिए प्रभु से क्षमा मांगे। त्यासाठी देवाने क्षमा मागा. हर संडे चर्च नहीं आते, प्रत्येक रविवारी चर्चमध्ये नाही येत, प्रभु का दिन प्रभु को नहीं देते, देवाचा दिवस देवाला नाही देत, प्रभु से क्षमा मांगे। देवाने क्षमा मागा. पवित्र पवित्र करुणामय प्रेमी पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु हम आपके सामने आते प्रभु, जब जब प्रभु आप हमसे बात करते हो, उनके शब्द से हमारे हृदयों में से प्रभु हम सुनकर अपना मन फिराए, पश्चाताप करें, किसी बात के कारण हम हट्टी स्थिति बनकर अपना आत्मा नाश करने वाले न हो प्रभु। प्रभु हमारे अंदर कभी बंदी की भावना नहीं आने देना, कभी भी प्रभु हम किसी को क्षमा नहीं किए या अक्षमा में भरे हुए ऐसे न रहने देना। प्रभु पवित्र पिता, ये हमारी खास विनती है, दया रखना प्रभु, ये हमारी खास प्रार्थना है प्रभु, रक्षा करना। हम सब ने जैसे अपने अपने एक एक पापों के लिए माफी मांगी, हम कभी वो पाप न करें, इसलिए सहायता करना। सदियों को प्रभु आपके पंख में सुरक्षित रखना, धन मान सम्मान से दीर्घायु से तृप्त रखना, सदानंदित रहने के लिए सहायता करना प्रभु। इन्हें बहुत 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 आशीष देना और प्रभु इन्हें लगने वाली सारी जरूरत पूरा करना, धन मान सम्मान से दीर्घायु से तृप्त रखना, सदानंदित रहने के लिए सहायता करना, इनके मनोरथों को पूरा करना, इनके कौटुंबिक जीवन में शांति देना प्रभु, दया रखना प्रभु। पवित्र पिता, स्वर्ग के राज्य में प्रभु जो मेमने का विवाह आयोजित किया है, उस मेजबानी में हम सब भाग लेने के लिए तो कृपा प्रदान करना। हम में से किसी का भी आत्मा नाश मत होने देना, हमें कभी संसारी बनने मत देना, दया रखना। इन सभी को आपके हाथों में दे, करुणा दया मांगती हूँ, छेदा हुआ हाथ मांगती हूँ और आपकी आशीष मांगती हूँ, दया रखना। धन्यवाद देते पिता, इन सबको प्रभु आपके पंख में सुरक्षित रखना, इन सभी को आपके हाथों में देती हूँ। धन्यवाद प्रभु यीशु के नाम से, आमीन। प्रेज